जेवणासाठी, नाश्त्यासाठी किंवा भेळ बनवण्यासाठी तुम्ही ही मटकीची उसळ बनवू शकतात। अगदी सोपी रेसिपी आहे, थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। दिवसभर मटकी भिजवून घेतलेली आहे आणि रात्रभर एका कापडामध्ये गुंडाळून छान दुसऱ्या दिवशी मोड आलेले आहेत। एका कढईमध्ये एक मोठा चमचा एवढा तेल घेतलेला आहे। तेल छान गरम झालंय। त्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी घालूया, पाव चमचा हळद घालूया आणि 1 चमचा मीठ घालूया। त्यानंतर तेलावर ही मटकी मस्त आपल्याला परतवून घ्यायची आहे। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने मटकीची भाजी बनवतो आहे। मटकी छान खमंग आपण परतवून घेतल्यामुळे ही भाजी चवीला खूप छान होते। तर साधारण 5 ते 7 मिनिट आपल्याला ही मटकी अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालूया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे। तर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकतात, परंतु कढईमध्ये मटकी शिजवून घेतल्यामुळे आपल्याला हवी तशी ती शिजवून घेता येते। कुकरमध्ये एखाद्या वेळेला कळत नाही किती शिजवायची। तर आता इथे मटकी शिजवून तयार आहे। एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालूया, थोडासा हिंग घालूया। त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालूया। साधारण मध्यम आकाराचा कांदा आपण मस्त बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि हे सुद्धा आपल्याला थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे। कांदा छान परतवून झालेला आहे। यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया। तर एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता, तो आपण यामध्ये घालून परतवून घेऊया। त्यानंतर यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। सर्व मसाले परतवून घेऊया। मसाल्यांचं त्याचप्रमाणे तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। सर्व मसाले परतवून झालेले आहेत। आपण शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घालून घेऊया। ही शिजवून घेतलेली मटकी तुम्ही भेळसाठी सुद्धा वापरू शकतात। अगदी मस्त मटकी भेळ तयार होते। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटांनंतर मटकी मस्त शिजलेली आहे। सर्व मसाला अगदी मस्त मिक्स झालेला आहे। तर आता मस्त चमचमीत अशी मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी बनवून तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर आजची मटकीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।